सैनिक आज कार्यरत आहे त्यांना ठिकाणी काय समाधान लागणार आहे? ज्या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणावरून राहून आलो, आम्ही पाहतोय एक माणूस त्या ठिकाणी, एक सैनिक त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी, आपल्या मातृभूमीला अर्पण होण्यासाठी उभा आहे. आणि तो ज्यावेळेस देशामधली अराजकता पाहतो, भ्रष्टाचार पाहतो, हा जो चाललेला भ्रष्टाचार, हे प्रशासनामध्ये ज्या त्रुटी पाहतो, त्यावेळेस काय वाटत असेल त्याला. आणि म्हणून आपण आपल्या परिसरातील, गावातील ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा. महाराज, आम्ही या सैनिक संस्थेच्या माध्यमातून ज्या म्हाताऱ्या मायबापाचा काठीचा आधार त्या ठिकाणी सीमेवर आहे त्याच्यासाठी काम करतो. ज्या सौभाग्यवतीचं कुंकू त्या ठिकाणी हरवलंय ना त्याच्यासाठी काम करतो. ज्या लेकराचा मायेचं छत्र त्या ठिकाणी हरवलंय ना त्यांच्यासाठी काम करतो. या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की ह्या लोकांचं हे स्फूर्तिस्थान आहे, लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी स्फूर्तिस्थान आहेत. आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी स्मारक होणे गरजेचं आहे. या मेंढवण गावच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो, खरं तर एक गोष्ट थोडंसं बोलतो, वाईट मानू नका, पैशाचा विषय नाही, पैशाचा विषय नाही. माणसं येतील जातील, कसं गेले याला महत्त्व आहे. आणि ते आज आपल्यातून गेले ना, परिवार असं अनेक ठिकाणी आम्ही वादविवाद पाहिले, परंतु आपल्या शहीदाचा कुठल्याही प्रकारे अपमान झाला नाही पाहिजे. हा त्या परिवाराचा आणि हा त्या गावच्या प्रतिष्ठेचा विषय. हे तुम्हाला मी आज मुद्दाम सांगतोय, मुद्दाम बोलतोय या ठिकाणी. साहेब, आज आपल्या तालुक्याचे आमदार माननीय सत्यजित दादा बसलेले आहे. दादा, या ठिकाणी आम्ही व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधवांच्या स्मारकासाठी, ज्या माणसाचं इटलीमध्ये स्मारक आहे, ज्या माणसाचं त्या ठिकाणी इंग्लंडच्या टपाल तिकिटावर तिकीट छापलं गेलं, ज्यांचं इंग्लंडच्या सैन्य म्युझियममध्ये पुतळा आहे, ज्या माणसाचा मिलिटरी स्टेशनला स्मारक आहे, ज्या माणसाचं पुण्याच्या त्या रोडला नाव आहे, ज्या माणसाच्या नावानं बेळगाव ट्रेनिंग सेंटरमध्ये परेड ग्राउंड आहे, क्वार्टर गार्ड समोर त्यांचा पुतळा आहे, त्यांचा मोटिवेशनल हॉल आहे, असा माणूस संगमनेरचा आहे, निमजगावचे सुपुत्र. एवढी कीर्ती, अहो त्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत जिवंत होते, इंग्लंडवरून त्या ठिकाणी त्यांना शाही सोहळ्यासाठी घ्यायला माणसं इथं यायचे. ते व्यक्तिमत्व साधं असेल का? काय पराक्रम गाजवला होता त्या व्यक्तीनं. आणि म्हणून आज 70% संगमनेरच्या लोकांना व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव हे नाव माहिती नाही. आम्ही 2001 पासून त्याचा पाठपुरावा केला. कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्या जागेची परमिशन दिली. प्रांत आणि यांना आदेश दिले तहसीलदारांना की संबंधित संस्थेशी संपर्क साधून जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांना जागा मिळवून द्या. परंतु दादा, आज मला सांगायला खंत वाटते की हे प्रशासन आहे ना, हे म्हशीच्या कातड्याचं बनलेलं आहे. यांना आपल्या अरे ज्या खुर्चीवर बसत्या तुम्ही, मागचे एक तहसीलदार होते, सांगतो तुम्हाला मी, आम्ही म्हटलं साहेब असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी, ते मला म्हणे मग मला तर वाटतं माझ्या वडिलांचा बी फोटो लावा. अरे तो या वडिलांनी काय केलं तो या वडिलांनी, तो या वडिलांचा फोटो इथं ऑफिसमध्ये लावायला? ज्या माणसांनी या देशासाठी आपल्या प्राणाचं सर्वस्व बलिदान अर्पण केलं ना, त्यांची कुठंतरी आपण त्यांच्यामुळं बसलोय आपण इथं. बॉर्डरवर ते उभे म्हणून उभे. तुम्ही पहा नाही तर काय स्थिती आहे त्या ठिकाणी. बांगलादेशची परिस्थिती पहा, पंतप्रधानाला त्या ठिकाणी आपला राजमहल सोडून पलायन करावं लागतं. युक्रेनची परिस्थिती पहा तुम्ही, इराणची, अफगाणिस्तानची परिस्थिती पहा. ज्या देशाचं रक्षण करणारे सैनिक त्या ठिकाणी भक्कम आहे ना, म्हणून आपले सप्ते, म्हणून आपले देवळे. आणि म्हणून मी या ठिकाणी दादांना विनंती करतो की आपल्या मेंढवण गावामध्ये या जवानाचं स्मारक झालंच पाहिजे. त्या ठिकाणी एखादी कमान किंवा स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर संगमनेरचं जे वैभव आहे, संगमनेरचं जे भूषण आहे, व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि दादा, मी तुम्हाला आज या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो, तळमळे आहे आमची, की जर नाही झालं तर आम्ही सैनिक झोळी घेऊन भीक मागून स्मारक बांधणार. हे मी तुम्हाला आता, आम्ही 5 वर्ष 6 वर्ष आम्ही त्या ठिकाणी आम्ही खूप संघर्ष केला, आम्हाला आश्वासनाशिवाय काहीच भेटलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही प्रत्येक माणसापर्यंत येणार, प्रत्येक व्यक्तीपर्यंत येणार, आम्ही त्या ठिकाणी हे करणार. आणि म्हणून आमच्या आज या स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या माध्यमातून, तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांच्या माध्यमातून मी वीर जवान शहीद रामदास बडे यांच्या स्मृतीस या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.